नमस्कार बालमित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सन 2026 पासून इयत्ता 4थी साठी सुरू होणाऱ्या प्राथमिक शिष्यवृत्ती यासाठी असणारे पेपर, त्यामधील विषय आणि प्रश्नसंख्या, त्यामध्ये भारांक, गुण आणि प्रत्येक विषयामधील उपघटक यासाठी दिलेला भारांश ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, या वर्षी 2026 पासून इयत्ता 5वी शिष्यवृत्ती न होता इयत्ता 4थी या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा सुरू होणार आहे. 2026 पासून इयत्ता 4थी साठी आणि इयत्ता 7वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरू झालेली आहे. यामध्ये आज आपण इयत्ता 4थी च्या परीक्षेविषयी माहिती आपण समजून घेणार आहोत. परीक्षेच्या स्वरूपाबद्दल थोडक्यात महत्त्वाचे. यामध्ये 2 पेपर असणार आहे. पहिला पेपर आहे मराठी प्रथम भाषा आणि गणित. हा पहिला पेपर राहणार आहे. याच्यामध्ये मराठीसाठी आपल्याला 25 प्रश्न आणि त्याला गुण राहणार आहेत 50. एका प्रश्नाला 2 गुण. आणि गणिताचे हे 50 प्रश्न असणार आहेत आणि गुण असणार आहेत 100. अशा प्रकारे मराठी आणि गणित एकत्र मध्ये 75 प्रश्न आणि गुण आहेत 150. आणि याला आपल्याला वेळ भेटणार आहे पेपर सोडवायला 1 तास आणि 30 मिनिटे, म्हणजे 1.5 तासामध्ये आपल्याला 150 गुणाचे 75 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि दुसरा पेपर असणार आहे आपला इंग्रजी तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी. यामध्ये इंग्रजी या विषयासाठी 25 प्रश्न आणि गुण 50 आणि बुद्धिमत्तेसाठी 50 प्रश्न 100 गुण. अशा प्रकारे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता मिळून 75 प्रश्न असणार आहेत आणि एकूण गुण 150 आणि वेळ असणार आहे 1 तास 30 मिनिटे, म्हणजे 1.5 तास आपल्याला वेळ असणार आहे. तर यामध्ये आपल्याला प्रश्नाचे स्वरूप कसे असणार आहे ते आपण पाहणार आहेत. प्रश्नाची काठिण्य पातळी सोप्या स्वरूपाचे 30% प्रश्न असणार आहेत, मध्यम स्वरूपाचे प्रश्न आहेत 40 आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न आहेत 30. अशा प्रकारे आपल्याला या दोन्ही पेपरमध्ये 75 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. पहा, याच्यामध्ये आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत OMR पद्धतीने, म्हणजे 4 असे नंबर टाकून गोल दिलेले असतील. त्याच्यामधल्या आपल्याला एकच जो उत्तर बरोबर आहे त्या उत्तरातच गोल रंगवायचा आहे, बाहेर जाऊ देणार नाही. आणि मधोमध बरोबर तो गोल रंगवायचा आहे. 2 गोल रंगवले, दुसरीकडे फुली बरोबर चिन्ह केले तर चुकीचं पकडणार आहेत. निळ्या किंवा काळ्या बॉल पेनने आपल्याला हे गोल रंगवायचे आहेत. आता आपण पेपर 1 मराठी प्रथम भाषा 25 प्रश्न गुण 50. यामध्ये उपघटक कोणते आहेत, कोणत्या उपघटकाला किती भारांश दिलेला आहे ते आपण आता समजून घेणार आहोत. घटक आहे आकलन. आकलन यामध्ये उतारा व त्यावरील प्रश्न, कविता, कवितेवरील प्रश्न, संवाद त्यावरील आधारित प्रश्न, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, जाहिरातीवर आधारित प्रश्न. अशा प्रकारे ह्या 5 मुद्द्यांसाठी, ह्या आकलनासाठी आपल्याला 24% भारांश दिलेला आहे. म्हणजे 24% भारांश ह्या 5 उतारा, वाचन, कविता, संवाद, सुसंगत वाक्याचा परिच्छेद, जाहिरातीवरील प्रश्न याच्यासाठी आपल्याला 24% भारांश दिलेला आहे. दुसरा आहे याच्यामधले शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. यामध्ये आहे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समूहदर्शक शब्द, समूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, जोड शब्द, शब्दकोडी, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे, अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, विल्लूदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले, घरदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनिदर्शक शब्द,
म्हणी, वाक्प्रचार ह्या 6 ते 19 ह्या एवढ्या मुद्द्यांसाठी त्यांनी भारांश दिला आहे 40%. हे सर्वात जास्त या पेपरमध्ये सर्वात जास्त भारांश हे या शब्द संपत्तीवरील प्रभुत्व याला दिलेलं आहे, ते आहे 40%. पुढे आहे तिसरं कार्यात्मक व्याकरण. पहा, याच्यामध्ये वर्णमाला, शब्दकोशाप्रमाणे शब्दाचा क्रम लावणे, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, संकीर्ण स्वाध्याय, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या सर्वांसाठी, तसंच अजून लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, वाक्यांचे भाग, उद्देश व विधेय, शुद्ध अशुद्ध शब्द, प्रत्यय घटित व उपसर्ग घटित शब्द इत्यादी साठी आपल्याला 32% भारांश दिलेला आहे. पहा, पुढे आहे भाषा विषयक सामान्य ज्ञान. 29 भाषा विषयक सामान्य ज्ञान व त्यावर आधारित प्रश्न, त्याला 4% भारांश दिलेला आहे. अशा प्रकारे आपली हे मराठीचे 25 प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर दुसरा भाग येतो, त्यात पेपर 1 मधील भाग 2, विभाग 2 गणित 50 प्रश्न असतात, 100 गुण. यामध्ये पहा, पहिला आहे संख्या ज्ञान. या संख्या ज्ञान मध्ये काय काय येणार? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, वाचन व लेखन. इंग्रजी नंबर असतात ना, ते वाचन आणि लेखन. नंतर 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन. स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, विस्तारित मांडणी, मोठ्यात मोठी, लहानात लहान संख्या तयार करणे, संख्यांची तुलना, चढता व उतरता क्रम, 1 ते 100 या संख्यावर आधारित प्रश्न, सम विषम संख्या आणि 1 ते 100 मधील मूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या. अशा या संख्या ज्ञानासाठी आपल्याला भारांश दिलाय 16%. 2 नंबरला आहे संख्यावरील क्रिया. आता या संख्यावरील क्रिया याच्यामध्ये काय काय येणार आहे? बेरीज कुठपर्यंत? 5 अंकी संख्यापर्यंतची हातच्याची बेरीज आणि शाब्दिक उदाहरणे. वजाबाकी पण तशीच 5 अंकीपर्यंतची वजाबाकी हातच्याची आणि शाब्दिक उदाहरणे. गुणाकार हा 3 अंकी संख्या गुणले 2 अंकी संख्यापर्यंत, म्हणजे 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे, त्याचे शाब्दिक उदाहरण पण विचारले जाणार आहेत. नंतर आहे भागाकार. भागाकार मध्ये 3 अंकी संख्याला 2 अंकी संख्येने भागणे, इथपर्यंत त्याचे शाब्दिक उदाहरण. अशा प्रकारे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार याच्या संख्यावरील क्रियासाठी आहे 20% भारांश. पुढचा आहे अपूर्णांक. पहा, अपूर्णांक 3 अपूर्णांक, अर्थ, लेखन व वाचन, व्यवहारी अपूर्णांक, समछेद, भिन्नछेद अपूर्णांक, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम, तसंच अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक, तुलना व परस्पर रूपांतर यासाठी आपल्याला भारांश दिलाय 12%. पुढचा मुद्दा आहे मापन आणि महत्त्वमापन. पहा, याच्यामध्ये लांबी, वस्तुमान, धारकता, एकमेकांचे परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे, कालमापन, घड्याळ, मध्यान्हपूर्व, मध्यांतर, तास, मिनिटे, परस्पर रूपांतर, तसंच दिनदर्शिका, कागद मापन, नाणी, नोटा, रुपये, पैसे, परस्पर रूपांतर, मूलभूत क्रियावर आधारित शाब्दिक उदाहरणे इत्यादी साठी 20% भारांश दिलेले आहे. पहा, पुढे आहे आकृतीबंध. पहा, फक्त आकृतीबंध हा एका प्रश्नासाठी 8% भारांश दिलेले आहे. म्हणजे आकृतीबंध हे एका टॉपिकवर 8% भारांश दिलेला आहे. त्याच्यानंतर येतं भूमिती. भूमितीमध्ये काय येतं? पहा, कोन, त्याचे प्रकार, काटकोन, लघुकोन, विशाल कोन, सममिती, शिरोबिंदू, बाजू, त्रिकोण, चौरस आणि आयत. पहा, पुढे आहे
वर्तुळ, त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, कड, अंतर्भाग, बाह्य भाग, तसंच परिमिती, त्रिकोणाची, आयताची आणि चौरसाची परिमिती, क्षेत्रफळ, आयत आणि चौरस, त्रिमिती वस्तू, घडणी, दंडगोल, शंकू, गोल, कडा, कोपरे आणि इष्टिकाची ती घन, कडा, शिरोबिंदू, पृष्ठे याच्यावर 18% हे भारांश दिलेला आहे. आणि शेवटचा आहे परत एकदा चित्रलेख, याच्यावर चित्ररूप माहिती ही प्रत्येक पेपरला ही विचारली जाते आणि त्याला भारांश आहे 6%. अशा प्रकारे आपला हा मराठी व गणित, मराठीचे 25 प्रश्न आणि गणिताचे 50 प्रश्न, अशा प्रकारे 75 मार्काची ही प्रश्नपत्रिका आपल्याला दिली जाणार आहे.